आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज़, आपका अपना हिंदी न्यूज़ चैनल। ठाणे के वागले स्टेट स्थित रूपा देवी मैदान में मानस यथार्थ सेवा द्वारा समाज सेवक योगेश पाठक के नेतृत्व में 3 दिवसीय सत्संग प्रवचन का आयोजन किया गया, जिसमें सत्संग के आखिरी दिन पर भक्तों की भारी भीड़ दिखाई दी। कथा के तीसरे दिन पूर्व नगर सेवक अमित सरैया, पूर्व नगर सेवक एकनाथ भोईर, भाजपा युवा मोर्चा के अध्यक्ष समर्थ नायक, पूर्व अध्यक्ष सूरज दलवी, मंडल अध्यक्ष गुलाब झा, विक्रम भोईर, पूर्व सभापति दशरथ यादव समेत तमाम मान्यवर उपस्थित रहे। सभी ने महाराज जी से आशीर्वाद लिया। बता दें, गीता जयंती पर आयोजित 3 दिवसीय सत्संग में तीनों दिन 5000 से अधिक गीता की पुस्तक निःशुल्क सभी लोगों को बांटी गई। सभी लोग आरती में सम्मिलित हुए तथा सत्संग समापन के बाद महाप्रसाद का भी आयोजन किया गया, जिसमें परिसर के सभी लोगों ने महाप्रसाद का लाभ लिया। यह सत्संग समाज सेवक योगेश पाठक, श्रीचंद विश्वकर्मा, दीप नारायण दुबे, अशोक मिश्रा, श्रीकांत पाठक, अजय पांडे समेत सभी सहकारियों के विशेष सहयोग से बड़े ही सुंदर तरीके से संपन्न हुआ। तो वहीं सतीश पाठक एवं उनकी टीम द्वारा भी काफ़ी सुंदर भजन भी प्रस्तुत किए गए। प्रभु जी आपको रिझाओ, आरती गाओ प्रभु जी आपको रिझाओ, कृपा के बिहारी तेरी आरती गाओ है, नारी मोर मुकुट प्यारे भारतीय जनता पार्टीचे योगेशजी पाठक आणि सौरभ सिंग यांच्या आयोजनाखाली जे भागवत सप्ताह गीताचं जे अनिवार्य झालेलं आहे, हे असं भव्य दिव्य असा कार्यक्रम केलेला आहे। आणि एवढ्या मोठ्या प्रतिसादात तुम्ही बघू शकता, 1000-2000 महिला तिकडे बसून त्या भागवत गीतेचं प्रबोधन घेत आहेत। आणि जे महाराज आले त्यांचं देखील एक खूप मोठी हिस्ट्री आहे। त्यांचं पालघरला मोठं आश्रम आहे, त्यांचा बदलापूरला आश्रम आहे। तर अशा विख्यात व्यक्तीकडनं ज्ञान घेणं हे देखील आजच्या तारखेत नौजवान मुलांसाठी, या इंद्रानगर परिसरातल्या स्थानिक लोकांसाठी हे जे उपक्रम केले आहे याच्याबद्दल आम्ही त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो। आणि भारतीय जनता पार्टी हिंदुत्वासाठी आणि आपल्या सनातन धर्माच्या प्रस्तावितासाठी नेहमी कार्यक्रम करत असते, तर असाच कार्यक्रम हे पुढे करत राहतील, यांचे आभार व्यक्त करतो। आजच नाही तर गेले अनेक वर्षांपासून एक आपल्या हिंदू धर्माचे विविध कार्यक्रम राबवले जातात, पण मी आज योगेशजी पाठक आणि सौरभ सिंग यांच्या मनापासून आभार मानेल की मोक्षदा एकादशीच्या निमित्ताने हा 3 दिवसाचा गीतापाठ ठेवलेला आहे त्यांनी। आणि यात तुम्ही बघितलं असणार की असंख्य अशा महिला आणि लहान लहान आपले मुलं हे गीताचं पाठ स्मरण होत आहे। आणि आम्हाला देखील आनंद वाटतोय की बाबा त्यांनी योगेशजींनी एक भगवद्गीताचं पाठपुस्तक हे त्यांनी 1-2 नुसतं पाहुण्यांना न देता नागरिकांना कमीत कमी 5 ते 6000 पाठपुस्तकं त्यांनी वाचलेले आहेत। यांनी सर्वांनी वाचावे, घरी वाचावे आणि नेमके आपले हिंदू धर्म काय आहे हे भगवद्गीताद्वारे त्यांनी समजून घ्यावं।